तुझ्या बापाचा नोकर आहे मी, यासाठी वस्तू तुला हवी आणि तुझ्यामुळे सगळ्यांच्या नजरा चुकून मला इथे यावं लागलं. तुम्ही पाहिलं तर काय विल्याची कल्पना आहे. हे उद्या सकाळी बंगल्यावरती ये. नाही साहब. काय बघा मतलब साफ है. काय सांग काय सांग आहे. अरे आम्ही वस्तू तुम्हाला 2 वेळचं खायला मिळतो. या निवडणुकीत मला तुमची सगळ्यांची मतं मिळाली पाहिजे. अरे बाबा तुमचा विश्वास म्हणून तुला जवळ सकाळी बंगल्यावरती ये, पैसे घेऊन जा आणि तुमच्या सगळ्या लोकांना वाटू. माफ करो साहब, मैं नहीं कर सकता. क्यों नहीं? क्यों नहीं कर सकता? खाताना गोड वाटते, कामं सांगितली की फाटफाटचे चालू हो तुमची. किती पैसे दिले होते गेल्या वेळेला? 50,000 प्रत्येकी. देखो सुबेदार साहब, आपके आदमियों ने ना मुझे पैसे दिए और ना ही मैंने किसी को बांटे. हाँ, आपने बड़ी बहुत मदद की है, मैं मानता हूँ, पर अब मैं नहीं कर सकता. मी दिलेले पैसे आपके आदमियों से पूछो ना. और वैसे भी आमच्या सर्व बस्ती वाल्यांनी आपको अपना वोट पैसे लेकर दिया और अपने ईमान से दिया है साहब. आता ईमान राखायचं. तुमची सगळी कामं करेल. काय शंकर, तुझं काय चाललं? अरे साऱ्या छातीची हाड निघाली तुझ्या, नुसता सांगाडा झाला. ये बंगल्यावर औषध पाण्याला घेऊन जा काही. सुभेदारा, काय कोणाची बाप दवडतस? गुमान निघून जाय तू, नाही तर इतकं शबात्रा काढीन तुझी. हे बाई, मी कोण आहे माहिती आहे तुला? काय? अरे भिकार आहेस तू. कोण सांभाळून बोल. सांग तुझ्या बायकोला. काय कशी भिकाऱ्या? भिकाऱ्यासाठी मतं मागायला येतात. 5 वर्षाच्या आधी तू झाला होतास ना? काय केलास आमच्यासाठी? तुझं पडकं घर आता माळ झाला आणि आमची काय दशा? अरे भाडं हो, पैसे खा तुम्ही, बिल्डिंग बांधा. आमच्या बीसाठी 2 खोल्या काढा. हे सुभेदारा, तुला सांगून ठेवते ना, पुन्हा या वस्तीत दिसायचं नाही. आमच्या वस्तीवाल्याचं एक हिंमत नाही मिळणार तुला. अरे नदीला पूर आला तर काय हालत होते आमची. आलास कधी? जा बाबा जा, आधी पुऱ्या वस्तीवाल्यासाठी 2 खोल्याचं घर काढ आणि मग हे मत मागायला कशी न देऊ आम्ही. तुमचं म्हणणं पटतं मला. आता एकदा या निवडणुकीत मी निवडून आलो ना की तुमच्यासाठी कळतं, समजा कळते मला. अरे आम्ही आमच्या वस्तीत प्रेमानं जिवाळणे राहतो. ते दिसतं तुला? दिसतं का? मंदिर, मस्जिद, चर्च या सगळं लागून आहे. कधी साधं भांडण नाही की तंटा नाही. जा बाबा जा, आमच्या वस्तीला भेट देणं बंद केलं. नक्की बांधून देणार, नक्की घर बांधून देणार. तुमच्या या वस्तीचं रूपच बदलून टाकणार आहे. हा शब्द आहे या सुभेदाराचा. मुसलमानांसाठी वेगळा, हिंदूंसाठी वेगळा बोलला. छान छान. आम्हाला वेगवेगळे बोलले नको. आम्ही समधी इथे एकत्र प्रेमानं राहतो. हसलं मला माझ्या पोरासारखं आहे. हिंदू, मुसलमान, शीख असे भेद तुम्ही पाडता आपली पोळी शिजावी म्हणून. आणि मग निवडून आले तर 5-5 वर्ष तुमचं पोपाट दिसत नाही. आणि मग पुन्हा येता मत मागायला भिक्काऱ्यासारखे मत द्या करून. काय सांगत? ही तुमच्या फायद्याची गोष्ट करतो आणि तुम्ही
वाईट होती ना, लक्षात ठेवा. तुले वोट देऊन का चांगलं झालं आमचं? उपार्डिंग लेखाचा तुला एकदा नाही म्हणलं का? चालली शंकर अवकाशात राहून बोल. अरे माही जायची अवकाश खाली, माही जायची अवकाश तर तुमची. तुम्ही मोठे थेन झाले, तुम्हाला धुंडण धुवायला पाहिजे लागते आणि आम्ही दगड वापरतो. अभी आप चले जाओ यहाँ से, क्योंकि पिछले 5 सालों में आपने हमारे लिए कुछ भी नहीं किया और अभी हम आपके लिए कुछ नहीं कर सकते. माझ्या माणसांनी काढलेली माहिती अगदी बरोबर होती. मी खूप निवडून राहा फक्त आणि फक्त तुमच्या वस्तीच्या भरोशावर निवडून येतो म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेतला आणि वस्तीच्या लोकांना भडकवता. आणि म्हणून मी तुला बंगल्यावर बोलवायला आलो. आणि तुम्हाला काय वाटलं इथे एकटा? ठाव आहे कुत्रे तिकडे उभे आहेत म्हणून. तेच कुत्रे आता तुमचे काय हाल करतात बघा. पेटवून टाकेल तुमची वस्ती. अरे पेटाला भरल्या, पेटाला भरून टाका मला, भरून टाक. अरे रोजच्या रोज भरल्या परीस एकदा मेलेलं भर. बघितलं भाऊ, सत्तेचा जर दुरुपयोग कराल तर त्याचे दुष्परिणाम असेच भोगावे लागतील. असलाम, अरे यांना जीवाने नको माणसं काय? अरे किती झालं तर आपले हे आमदार साहेब आहेत. मी तेच सांगतोय त्याला, तू आपला माणूस आहे. ऐकच आहे ना. अरे यांना जर जीवाने मारशी तर हे कायमची मुक्त होती. आमदार साहेब, तुम्हाला मुक्ती हवी आहे का? मला म्हणायचं नाही. अरे यांना मारायचं नाही रे, यांना जगवायचं आहे. आमदार साहेब, एक काम करतो, याचा फक्त एक हात ठिकाणी का.